हा, नमस्कार सगळ्यांना. सो आज आपला हा डे 6 आहे आणि काल आपण अफर्मेशन पाहिले आणि अशाच प्रकारचे योग्य अफर्मेशन वापरून आपण आपल्या हेल्थसाठी, आपल्या आपली फायनान्शियल पोझिशन स्ट्रॉंग होण्यासाठी, त्यानंतर मुलांच्या अभ्यासासाठी, अशा सगळ्या गोष्टींसाठी, एज्युकेशनसाठी, सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही अफर्मेशन वापरू शकता. सो इन शॉर्ट आता मी त्याबद्दल थोडंसं बोलते. हेल्थसाठी, रिलेशनशिपसाठी, गोल सेटिंगसाठी, फायनान्ससाठी, तुम्हाला मिळणाऱ्या अपॉर्च्युनिटीसाठी, ओके, तुमच्या इमोशनसाठी, या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही अफर्मेशन्स वापरू शकता. बरं, सकाळी उठल्या उठल्या परमेश्वराला थँक्यू म्हणायला मात्र विसरायचे नाही. सो तुम्ही ते मराठीत बोला, इंग्लिशमध्ये बोला, कसंही बोला. थँक्यू गॉड फॉर दिस ब्युटिफुल डे. आय एम हेल्दी, परफेक्ट अँड हॅपी. सो मी कसा आहे, तर मी निरोगी आहे आणि आनंदी जीवन जगत आहे, हे मराठीत तुम्ही बोलू शकता. आय अट्रॅक्ट मनी व्हेरी इझिली. ज्यांच्या आयुष्यामध्ये पैसा अट्रॅक्ट करायचा आहे त्यांनी काय म्हणायचं, की मी पैसा अगदी सहज अट्रॅक्ट करीत आहे. आय एम थँकफुल फॉर लव्हिंग अँड केअरिंग फॅमिली. ज्या लोकांची फॅमिली चांगली नाहीये, काहीतरी डिस्प्युट्स आहेत, सो त्यांनी रोज बोलायला सुरुवात करा, की मला एक छान उत्तम अशी फॅमिली मिळालेली आहे आणि त्यामुळे आमच्या घरामधलं वातावरण आनंदी झालेलं आहे. ज्या गोष्टी आपल्याकडे नाहीयेत किंवा आपल्याला हव्यात इन फ्युचर, त्या गोष्टींबद्दल ग्रॅटिट्यूडची भावना निर्माण करा. त्या गोष्टींबद्दल चांगलं चांगलं बोलायला सुरुवात करा. बघा, आपल्या आयुष्यामध्ये 189 360 डिग्रीमध्ये चेंजेस व्हायला सुरुवात होतं. कारण ग्रॅटिट्यूड, जेवढं तुम्ही ग्रॅटिट्यूड बाळगाल मनात, जेवढं व्यक्त कराल, तेवढं सगळं तुम्हाला मिळणार आहे. मग हे ग्रॅटिट्यूड तुमचं रिलेशनशिप असेल, तुमचं हेल्थ असेल, किंवा तुमचं फायनान्स असेल, तुमच्या मुलांचं एज्युकेशन असेल, व्हॉट एव्हर. आता जी गोष्ट तुमच्याकडे नाहीये, ज्या गोष्टीची कमतरता आहे, पण जर आज डे 1 पासूनच तुम्ही त्या गोष्टींबद्दल ग्रॅटिट्यूड निर्माण कराल, तर भविष्यात लवकरच त्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत. कारण इनडायरेक्टली तुम्ही युनिव्हर्सकडे काय मेसेज पाठवताय, की आता या गोष्टींबद्दल माझं मतपरिवर्तन झालेलं आहे, माझं चांगलं मत झालेलं आहे किंवा ओपिनियन झालेलं आहे, आणि ही गोष्ट आता मला माझ्या आयुष्यामध्ये मॅक्झिमम अट्रॅक्ट करायची आहे. सो ॲज पर युअर फ्रिक्वेन्सी, ॲज पर युअर व्हायब्रेशन, तुम्हाला त्याच गोष्टी मिळतात किंवा तुमच्याकडे त्याच गोष्टी येतात, आणि त्यासाठी हे ब्रह्मांड किंवा हे युनिव्हर्स त्या त्या पद्धतीने प्लॅनिंग करत असतं. सो येस, डेफिनेटली त्याच्या प्लॅनिंगसाठी थोडासा वेळ लागतो, बट जे काही मिळतं ते अमेझिंग मिळतं. कारण कुठलीही गोष्ट, आता सपोज बघा, माझ्या बॅचमधलेच एक किस्सा आहे. हजबंड वाईफ राहत होते पुणेला, म्हणजे पहिले राहत होते मुंबईला, मुंबईवरून त्यांची बदली झाली, ट्रान्सफर झाली पुण्याला. आणि पुण्याला तेवढं त्यांना चांगलं वाटत नव्हतं, कारण त्यांची सगळी फॅमिली, त्यांचे सासू सासरे, बाकी सगळी फॅमिली, जॉईंट फॅमिली होती त्यांची, ती मुंबईला राहत होती. आणि जवळजवळ 7-8 वर्ष ती लोक मुंबईला जॉब शोधत होती, पण त्या व्यक्तीला मुंबईला तसा जॉब मिळत नव्हता, त्याचं प्रोफाईल जसं होतं तसं मिळत नव्हतं. सो त्या लेडीजने आपल्याकडे रेकी जॉईन केली. ती लेडीज गुजराती होती, जैन होती ती लेडी. आणि तिने आपल्याकडे क्लास जॉईन केला. तिने त्या पद्धतीने तिचं अफर्मेशन दिलं, आणि अफर्मेशन दिल्यानंतर, म्हणजे सिस्टमॅटिकली अफर्मेशन होतं ते. रेकीचं सेकंड लेवलमध्ये जसं की आपण विश बॉक्स वापरतो, त्यानंतर आपण कपूर दिवा वापरतो, बऱ्याच गोष्टी असतात. आणि त्या माध्यमातून तिने ते हील केलं. आणि मग ते हिलिंग चालू केल्यानंतर जवळजवळ 2 महिन्यानंतर तिला तो रिझल्ट मिळाला. आणि हे 2 महिने कशासाठी लागले, तर युनिव्हर्सला त्या व्यक्तीसाठी त्या जागेवरती ती सीट अवेलेबल नव्हती, ती सीट अवेलेबल करून देण्यासाठी. ओके. सो येस, डेफिनेटली या विद्यार्थ्याचे, या युनिव्हर्सचे प्लॅनिंग आपल्यापेक्षा खूप छान असतात, उत्तम असतात. पण आपली दूरदृष्टी तेवढी नसते, कारण आपली लेवल तेवढी अपग्रेड झालेली नसते. त्यामुळे त्याचे प्लॅनिंग आपल्याला कळत नाही. पण इन फ्युचर जे आपल्यासाठी चांगलं असतं, उत्तम असतं, तेच आपल्याला दिलं जातं. ठीक आहे. सो आता आपण पुढे सुरुवात करूया. हे आपण पाहिलं कालचं. आता आज आपण एक नवीन सेशन बघणार आहोत. त्याआधी आपण हाऊ टू क्रिएट एनर्जी बॉल. आता आपल्याला एक एनर्जी बॉल क्रिएट करायचे आहे, आणि त्यानंतर आपल्याला हिलिंग करायचं आपल्या 24 बॉडी पार्ट्सवर. ठीक आहे. सो सगळ्यांनी आता पुन्हा एकदा आपल्या दोन्ही हातांमध्ये एक एनर्जी क्रिएट करायची आहे.
पहिले हात जवळ दूर करायचे आणि त्यानंतर अशा पद्धतीने जसं की आपल्या हातामध्ये एक एनर्जीचा बॉल क्रिएट झालेला आहे, अशा पद्धतीने हात करायचे. ओके. चल. सगळ्यांनी क्रिएट करायचे. मला तुम्हाला मी सगळ्यांना बघते कोण करतंय का. येस. ओके. हा. चला आता आपण सुरुवात करूया. सो जवळ दूर करत असताना फोर्स अजून जाणवतोय का तुम्हाला? चेक करा. कोणाकोणाला जाणवतोय त्याने हँड रेस करा बरं. फिजिकली हँड रेस करा. येस. अश्विनी मॅडमला जाणवतोय. राधिका. ओके. आशा. आदिती. ओके. बऱ्याच लोकांना जाणवतोय. येस. अक्षता. ओके. बऱ्याच लोकांना जाणवतोय. ठीक आहे. आता आपण पुढे बघूया. आता या एनर्जी बॉलचाच वापर करून आपण रेकीद्वारे स्वतःला प्रोटेक्शन करणार आहोत किंवा प्रोटेक्शन घेणार आहोत. आता मला सांगा, एकच मिनिट. माझी स्क्रीन. सेल्फ प्रोटेक्शन बाय रेकी. रेकीद्वारे आपण स्वतःला सेल्फ प्रोटेक्शन, स्वतःचं प्रोटेक्शन कसं करायचं याबद्दल आता आपण जाणून घेऊया. आता मला सांगा, आपल्याला स्वतःला सेल्फ प्रोटेक्शनची गरज का आहे बरं? वाय? कारण आपण काही अंबानीच्या घरी, अदानीच्या घरी जन्मलोय का? नाही. रोज आपल्याला सकाळी उठावं लागतं, आपलं काम करावं लागतं आणि त्यासाठी आपल्याला जॉबला जावं लागतं. व्हॉटेव्हर तुमचा जो काही जॉब आहे, बिझनेस आहे, तुमचं जे काही प्रोफेशन आहे तिथे तुम्हाला जावं लागतं. थोडक्यात काय तर आपल्या कामाच्या ठिकाणी आपल्याला जावं लागतं. म्हणजेच रोजच्या या धावपळीच्या जगात आपल्याला खूप स्ट्रगल करावं लागतं. त्यासाठी आपण आपल्या स्वतःचं प्रोटेक्शन करायचं आहे. कारण या धाकाधुकीच्या जीवनात स्वतःचं एखाद्या अपघातापासून किंवा कुठल्याही एखाद्या वाईट गोष्टीपासून आपलं प्रोटेक्शन होण्यासाठी स्वतःला आपल्याला प्रोटेक्ट करायचंय रेकीद्वारे. मग हे प्रोटेक्शन आपण स्वतः घेऊ शकतो. त्याचबरोबर रेकीद्वारे आपण आपल्या घरातील इतर सदस्यांना सुद्धा हे प्रोटेक्शन देऊ शकतो. आता हे प्रोटेक्शन घेण्यामागचं तात्पर्य काय आहे? बघा, विधी लिखित ज्या गोष्टी असतात किंवा ज्या नशिबात लिहिलेल्या असतात त्या आपल्या होतात असं आपण मान्य करतो. पण जर एखादी गोष्ट अशी लिहिलेली असेल की मोठ्या प्रमाणात होईल, तर ती मात्र त्याचं प्रमाण कमीवर होतं. म्हणजे म्हणतात ना की हातावरचं बोटावर आलं. सो त्यासाठी आपल्याला रेकीद्वारे स्वतःचं प्रोटेक्शन करायचंय. जिथे कुठे मोठा अपघात वगैरे होण्याची शक्यता असते, सो तिथे खरचटणं किंवा मुक्का मार लागणं अशा गोष्टी होतात आणि म्हणूनच आपण रेकीद्वारे स्वतःला प्रोटेक्ट करायचं आहे. सो त्यासाठी तुम्ही सगळे रेडी आहात? चलो. सो आता आपण ते प्रॅक्टिकल करणार आहोत. येस. तो सगळ्यांनी आपले हात जवळ दूर करायचे आहेत. पुन्हा एकदा तो एनर्जीचा बॉल क्रिएट करायचा आपल्या हातामध्ये. त्यानंतर आपले दोन्ही हात असे कप शेप मध्ये ठेवायचे आहेत. असे कप शेप म्हणजे ह्याच्यामध्ये ऊर्जा क्रिएट होते, एनर्जी क्रिएट होते. हं. आता स्थिर करायचे. जवळ दूर करून झाल्यानंतर हात स्थिर करायचे. आता रेकीला कॉल करायचंय. मी दिव्य रेकी शक्तीचे आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी माझे माता पिता तथा गुरुजनांचे आभारी आहे. ब्रह्मांडातून एक पांढरा शुभ्र प्रकाश माझ्या सहस्त्रार चक्रातून माझ्या संपूर्ण शरीरात प्रवेश करीत आहे. त्यानंतर एक व्हाईट प्रकाशाचा ऊर्जेचा बॉल, एनर्जीचा बॉल आपल्या दोन्ही हातांमध्ये बघायचा असा. सॉरी, पुढे गेलो. अशा पद्धतीचा एक एनर्जीचा बॉल आपल्या दोन्ही हातांमध्ये बघा.
तो व्हिज्युअलाइज करायचा एक एनर्जीचा बॉल तुमच्या दोन्ही हातांमध्ये आता आहे. ठीक आहे. आता मनातल्या मनात अफर्मेशन द्या, माझ्या पाठी मनातल्या मनात बोलायचंय. हा एनर्जीचा बॉल मी स्वतः माझ्यासाठी ग्रहण करणार आहे. हा एनर्जीचा बॉल मी स्वतः माझ्यासाठी ग्रहण करणार आहे. या दिव्य रेखीच्या ऊर्जेने माझ्या जीवनामध्ये मला सुरक्षितता किंवा प्रोटेक्शन प्राप्त झालेलं आहे. दिव्य रेखी शक्तीचं प्रोटेक्शन कवच किंवा प्रोटेक्शन शिल्ड मला प्राप्त झालेली आहे. हा एनर्जीचा बॉल मी माझ्या स्वतःसाठी ग्रहण करीत आहे. या एनर्जी बॉलने मला माझ्या जीवनामध्ये सुरक्षितता किंवा प्रोटेक्शन प्राप्त झालेलं आहे. आता हा एनर्जीचा बॉल मी स्वतःवर ग्रहण करीत आहे. हे आणि त्यानंतर हा एनर्जीचा बॉल आपण स्वतः आपल्या अंगावर सोडायचा, डोक्यापासून खाली पायापर्यंत. व्हिज्युअलाइज करा की आपण हा आपल्या शरीरावर सहस्रार चक्रावर सोडलाय आणि तो आपल्या संपूर्ण शरीरात ऍब्झॉर्ब झालेला आहे, ग्रहण झालेला आहे. या एनर्जी बॉलने मला स्वतःला सुरक्षितता प्राप्त झालेली आहे. माझं संपूर्ण संरक्षण झालेलं आहे. हा एनर्जी बॉल म्हणजेच एक प्रकारचा सुरक्षा कवच माझ्यासाठी झालेला आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो. आता आपल्या हातातून एक प्रकारचे व्हायब्रेशन निर्माण करायचे आहे. चला सगळ्यांनी आपल्या हातामध्ये एक व्हायब्रेशन निर्माण करा. मनातल्या मनात अफर्मेशन द्यायचं आहे. हात जवळ घ्या. व्हायब्रेशन निर्माण झाले की बोलायला सुरुवात करा. दिव्य रेखी शक्तीचं सुरक्षा कवच मला प्राप्त झालेलं आहे. आणि मग एक मोठ्या अशा एनर्जी शिल्ड मध्ये, वर्तुळाकार एनर्जी शिल्ड मध्ये आपण स्वतःला बघायचंय असं. याला प्रोटेक्शन शिल्ड म्हणतात किंवा एनर्जी शिल्ड. या सर्कलमध्ये आपण बसलेलो आहोत आणि आपण सुरक्षित झालेलो आहोत हे आपण बघायचं आहे. जर तुम्हाला तुमच्या फॅमिलीला सुद्धा प्रोटेक्शन करायचं असेल तर अशाच प्रकारे या एनर्जी शिल्ड मध्ये तुम्ही तुमच्या फॅमिलीला सुद्धा बघू शकता. ठीक आहे. सो या प्रोटेक्शन शिल्ड मध्ये किंवा एनर्जी शिल्ड मध्ये मी स्वतःला सुरक्षित करीत आहे. प्रोटेक्ट 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 3 वेळा वर्ड्स म्हणायचे किंवा सुरक्षित सुरक्षित सुरक्षित, मराठीत म्हणा, इंग्लिशमध्ये म्हणा, एनी लँग्वेज. थँक्यू युनिवर्स, थँक्यू 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 असं 3 वेळा तुम्हाला म्हणायचंय. ओके. सो हे झालं स्वतःचं प्रोटेक्शन. आता आपण दुसरा एक एनर्जी बॉल क्रिएट करणार आहोत. कशासाठी? तर आपल्या घरासाठी. कारण आपल्या घरामध्ये सुद्धा काही मौल्यवान वस्तू असतात. आपल्या घरामध्ये सुद्धा महत्वाचे डॉक्युमेंट्स असतात, पैसा असतो. मग जेव्हा आपण बाहेरगावी फिरायला जातो किंवा कुठेतरी एक 4 दिवसासाठी 5 दिवसासाठी हवा पालट करण्यासाठी किंवा चेंज म्हणून आपण जातो, अशा वेळेला आपलं घर सुद्धा सुरक्षित राहिलं पाहिजे, घरातल्या सगळ्या वस्तू सुद्धा सुरक्षित राहिल्या पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय, तर आपल्या घरामध्ये चोरी होऊ नये म्हणून आपण आपल्या घराला प्रोटेक्शन द्यायचं आहे. ओके, रेडी सगळे? सो सेकंड एनर्जीचा बॉल आपल्याला क्रिएट करायचा आहे. रिमूव्ह द निगेटिव्हिटी ऑफ द हाऊस थ्रू रेकी. जर तुमच्या घरामध्ये काही निगेटिव्ह एनर्जी असेल तर ती दूर करण्यासाठी आपल्याला हा एनर्जीचा बॉल क्रिएट करायचा आहे. सेम सगळ्यांनी रेकीला कॉल करायचा आहे. मनातल्या मनात रेकीला कॉल करा. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी माझे माता पिता तसेच तुमचे जे गुरु असतील त्या गुरूंचा आभार माना. सो एनर्जीचा नियम आपल्याला माहिती आहे की एनर्जी आपल्या अवतीभोवती असते, ती सारखी बदलत असते. एनर्जी निर्माण करता येत नाही किंवा नष्ट करता येत नाही, तर त्याचं माध्यम बदलता येतं, त्याचा शेप बदलता येतो. आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी आहे ती पूर्णपणे केव्हा जाईल, जेव्हा आपण आपल्या घरातलं वातावरण शुद्ध ठेवू, पवित्र ठेवू आणि आपल्या घरामध्ये मॅक्झिमम पॉझिटिव्हिटी निर्माण करू. मग ती पॉझिटिव्हिटी निर्माण करण्यासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट करायची आहे या रेकीच्या एनर्जी बॉलच्या स्वरूपात. ठीक आहे. सो गेट रेडी. दोन्ही हात कप शेप मध्ये ठेवा असे.
सेम रेकीला कॉल करायचे. मी दिव्य रेकी शक्तीचे आभारी आहे, स्वतःचे आभारी आहे, माता पिता तथा गुरुजनांचे आभारी आहे. वरून ब्रह्मांडातून एक पांढरा शुभ्र प्रकाश माझ्या सहस्त्रार चक्रातून माझ्या संपूर्ण शरीरात प्रवेश करीत आहे. शरीरातून वर वर अनाथमध्ये, अनाथमधून माझ्या दोन्ही हातांमध्ये, दोन्ही तळ हातांमध्ये ही दिव्य रेखीची ऊर्जा प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होते. हा एनर्जीचा बॉल मी माझं घर, घरातील वस्तू, हा एनर्जीचा बॉल मी माझं घर, घरातील वस्तूंसाठी क्रिएट करीत आहे. आता या क्षणी माझ्या घरात किंवा माझ्या घरातील वस्तूंमध्ये जी काही नकारात्मकता आहे, निगेटिव्हिटी आहे, ती संपूर्ण नकारात्मकता, निगेटिव्हिटी या बॉलने ग्रहण केलेली आहे. आता हे वाक्य तुम्हाला 3 वेळा म्हणायचं हा. आता या क्षणी माझ्या घरामध्ये आपला हात व्यवस्थित ठेवा. आता या क्षणी माझ्या घरामध्ये जर काही निगेटिव्हिटी असेल, काही नकारात्मकता असेल, तर ती संपूर्ण नकारात्मकता, निगेटिव्हिटी माझं घर, घरातील वस्तूंमध्ये असेल, तर ती संपूर्ण निगेटिव्हिटी या एनर्जी बॉलने ग्रहण केलेली आहे. जर खरोखरच तुमच्या घरामध्ये काही नकारात्मकता असेल, तर लगेचच तुमचा तो हातातला बॉल, ती एनर्जी तुम्हाला हेवी जाणवेल किंवा जड जाणवेल. ओके, म्हणून थोडंसं फोकस करा आणि मनातल्या मनात 3 वेळा 3 वेळा बोलायचंय तुम्हाला. ओके. आता बघा, कोणाला जड जाणवलं असेल, कोणाला काहीच फील झालं नसेल, आता काय म्हणे करायचंय, ही संपूर्ण निगेटिव्हिटी या ब्रह्मांडामध्ये जाऊन आता हाताने फुंकर मारायचे 3 वेळा. ही निगेटिव्हिटी या ब्रह्मांडामध्ये जाऊन शुद्ध झालेली आहे, शुद्ध झालेली आहे, शुद्ध झालेली आहे. ठीक आहे, 3 वेळा फुंकर. आणि त्यानंतर आपल्याला कॉर्ड कटिंग करायचंय. सर्व नकारात्मक बाधांपासून मी स्वतःला मुक्त करीत आहे. आपल्या नाभीच्या जाऊन 3 वेळा कट 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 करायचं, नाभीच्या समोर जाऊन. ओके. सर्व नकारात्मक बाधांपासून मी स्वतःला मुक्त करीत आहे. नाभीच्या समोर जाऊन 3 वेळा कट 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 करायचं, म्हणजे त्या एनर्जी पासून आपण डिटॅच होतो. तो हे 2 एनर्जी बॉल आता आपण पाहिलेले आहे. ओके, इथपर्यंत क्लिअर झालं सगळ्यांचं? चला आता आपण पुढे जाऊया. हा. तर तुमच्यापैकी कोणाच्या हातामध्ये तो बॉल किंवा ती एनर्जी हेवी जाणवली, त्यांनी फक्त हँड रेज करून मला सांगा. अच्छा, प्रीती प्रीती मांडणकर का, बरोबर आहे का? हा, अनम्यूट करा. मदनकर, प्रीती मदन. मदनकर. ओके. तुम्ही कुठे राहता? यवतमाळ, महाराष्ट्र. हा. सो तुम्ही जेव्हा ते अफर्मेशन दिलात, तेव्हा तुमचा हात इन्स्टंट जड झालेला जाणवला, हेवी हो झालेला मॅम, जाणवला? ओके. जड झालेला आणि हातामध्ये गरम वाफा तयार झालेल्या जाणवल्या मला. हा. मग तुम्हाला हा प्रयोग लगातार लागोपाठ 15 दिवस तरी करायचे, कमीत कमी 15 दिवस, आणि जास्तीत जास्त 21 डेज. ठीक आहे. ठीक आहे ना. हो. येस. ओके. आणखीन कोण आहे ज्यांना ही एनर्जी मॅक्झिमम फील झाली? निगेटिव्हिटी तुमच्या घरात असेल तर कोणाला फील झालेली असं आहे का आणखी कोण? ओके, ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांनाच बरं प्रश्न. एकच मिनिट. ओके, ठीक आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या घरामध्ये एनर्जी जर निगेटिव्ह असेल, तुम्हाला वाटत असेल, तर हा प्रयोग तुम्हाला मॅक्झिमम 21 डेज करायचा आहे. आणि वाटत असेल की बाबा नॉर्मल आहे, तर तुम्ही 7 दिवस डेली करायचे. तुमच्या घरातला फरक किंवा ती एनर्जी कशी चेंज होते हे तुम्हाला हळूहळू कळायला सुरुवात होईल. पण त्यासाठी तुम्हाला हे करणं गरजेचं आहे, कारण आपल्याला कसं होतं, आपल्याला कळतं पण वळत नाही, वेळ मिळत नाही. रोज आपल्याकडे एकच ऑप्शन असतं की किंवा एक्सक्यूज असतं की माझ्याकडे वेळ नाही तेवढं. आता तुमच्याकडे वेळ नसेल, तर मला असं वाटतं की त्या गोष्टी आपण जर केल्याच नाही, तर आपल्याला रिझल्ट मिळणार आहेत का?
आपल्याला कळणार आहे का? नाही. सो त्यासाठी आपल्याला कळणं फार फार गरजेचं आहे आणि त्यासाठी प्रॅक्टिकल करणं गरजेचं आहे. कारण जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण जे काही शिकतोय ते सगळे प्रॅक्टिकल सेशन आहेत आणि रेकी हे आपल्या इंटेन्शनवर काम करते. त्यामुळे तुम्ही जेवढा ट्रस्ट ठेवाल, जेवढं प्रॅक्टिस कराल, तेवढे मल्टिपल तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे. ठीक आहे. सो आता आपण पुढे जाणून घेऊया. आज आपला रेकीचा हा 6वा दिवस आहे, डे 6. आणि त्यानंतर उद्या आपल्याला अटेनमेंट दिलं जाणार आहे, त्याचबरोबर मनी मंत्र दिलं जाणार आहे. सो लास्ट टाइम ज्या लोकांनी मनी मंत्र अटेंड केला नाही, सो त्या ऍक्च्युली मी ते विसरून गेली होती अटेंडमेंटच्या वेळेला आणि माईक म्यूट केल्यामुळे मला कळलं नाही पटकन. सो या वेळेला तो मनी मंत्र सगळ्यांना दिला जाईल. ओके. त्यानंतर आपण तो सेशन उद्या असणार आहे आणि काही लेडीज वर्किंग असल्यामुळे आपण तो सेशन रात्री घेतो 8 वाजता. ठीक आहे. सो जी लोक वर्किंग आहेत, मे बी त्यांना वेळ नाहीये, त्यांनी उद्या रात्री 8 वाजता अटेनमेंटसाठी रेडी राहायचे. अटेनमेंट म्हणजे शक्तिपात. कारण जोपर्यंत तुम्ही रेकीचा शक्तिपात घेत नाही तोपर्यंत तुम्ही रेकी शिकलात असं होत नाही. कारण ही एक प्रोसिजर आहे की गुरु शिष्य परंपरा पद्धती असल्यामुळे गुरुकडून हे नॉलेज ट्रान्सफर केलं जातं शिष्याकडे. आणि जेव्हा तुम्ही शक्तिपात घेता किंवा अटेनमेंट घेता तेव्हा तुमचे वरील 4 चक्र ओपन केले जातात आणि त्यानंतर हळूहळू आपल्या जीवनामधले प्रॉब्लेम कमी व्हायला सुरुवात होते. कारण हे चक्र एका लाईन मध्ये अलाइन व्हायला सुरुवात होतात. सो ज्यांना इच्छा आहे त्यांनीच ती प्रोसिजर करायची आहे. ठीक आहे. आता आपण पुढे बघूया. तुमच्यापैकी किती लोकांना असं वाटतंय की आता आपण रेकी लेवल 1 शिकलेलो आहोत, मला पुढे जाऊन भविष्यात रेकी लेवल 2 आणि रेकी लेवल 3 शिकायचं आहे? सो मनापासून कोणाकोणाची इच्छा आहे त्याने हँड रेस करा. ओके. चॅट बॉक्समध्ये मेसेज केला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. मी नावं एकेकांची रीड करते. ओके. आदिती, स्वप्नाली, ज्ञानेश्वरी, श्रद्धा, राधिका, ओके. आशा, मॅम यापुढे काय कधी शिकायचे आहे? ओके, ते सांगते मी, डोंट वरी. देन संगीता, प्रियांका, ओके ओके. अपेक्षा, बरं, बरीच नावं आहेत. सो आय डोंट नो करणारे किती आहेत आणि नुसती नावं टाकणारी किती आहेत. आय डोंट नो. आणि आय डोंट केअर की किती येणार आहेत किती जाणार आहेत. ठीक आहे. सो आता आपण पुढे जाणून बघूया की ऍक्च्युली एक्झॅक्टली या रेकीच्या लेवल किती आहे. बरं, त्याआधी एक महत्वाचं सांगते की उद्या अटेनमेंट शक्तिपात आहे आणि शक्तिपातासाठी सगळ्यांनी रेडी राहायचं आहे. त्यासाठी विशेष तयारी काय करायची, तर तुम्हाला एक दिवा लावायचे तुमच्या जवळ, म्हणजे जवळपास म्हणजे तुम्ही जिथे बसणार आहात तिथे, आणि एक अगरबत्ती लावायचे. व्हाईट कलरचे कपडे परिधान करायचे. व्हाईट नसेल तर कुठलाही लाईट कलरचे कपडे घातलात तरी चालेल, पण ब्लॅक कलर अवॉइड करा उद्या. ठीक आहे. आणि उद्या ठीक तुम्हाला 8 वाजता, रात्री 8 वाजता, मग तुम्ही नॉनव्हेज खाताय, तुम्ही तुमचं पिरियड्स आहे वगैरे असं काही नाहीये. हे फक्त शक्तिपात आहे, याच्यामध्ये हे सगळं चालतं. कारण ही एक युनिव्हर्सल एनर्जी आहे, फ्री एनर्जी आहे. त्यामुळे तिथे तथ्य पथ्य असं काही नाहीये. ओके. मी प्रेग्नंट आहे तर मग मी घेऊ का अटेनमेंट? येस, खूप छान. उलट तुमच्या बाळावर त्याचे इफेक्ट छान होणार आहेत. विचार करा की प्रेग्नन्सीमध्ये जर तुम्ही रेकी शिकत असाल किंवा अटेनमेंट घेत असाल तर तुमचं बाळ किती नशीबवान असेल की एवढ्या कमी वयात, झिरो, अजून त्याचं आयुष्य झिरो आहे, त्या एजमध्ये सुद्धा गर्भामध्ये तो ही एनर्जी फील करू शकतोय. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया. त्यानंतर आता आपण अन्नाला आणि पाण्याला चार्ज कसं करायचं हे शिकणार आहोत. सो एकच मिनिट.